त्यांना विकावं लागलं आम्हाला. तर मग तुम्ही काय करणार आहात? बैला करणार, काय करणार? भजन करणार का? महादेवाच्या वाट्याने जाणार आहे का? महादेव अक्कल दरे सरकारले आमचे चिंता आमच्या हातपायचं बांधले रे, आम्ही काही करू शकत नाही. गोंदियापासून तर कोकणापर्यंत विचारतो, कोणी उत्तर देत नाही. बसलेल्या सभेमधला येतोय असं म्हणत नाही. बच्चू असं जर वेळ असा तर हा जरी बलिदान करायला तयार आहे, पण सरकारसोबत भांडल्याशिवाय राहणार नाही असा म्हणणारा माणूस मला 150 सभेत भेटला. तुमच्यावर काय नमुनी टाकली का काय टाकली मला माहित नाही. काय झालं तुम्हाला म्हणजे रक्तच गरम होत नाही. साधा बायकोने 4 दिवस स्वयंपाक केला नाही तर तिला घरी वापस द्यायची तयारी करतोय. 75 वर्षापासून आमची दूध चालू आहे, आम्ही रस्त्यावर आले तयार नाही. ही परिस्थिती आम्हाला बदलावं लागेल. आपल्याकडून अपेक्षा करतो आहे का 28 तारीख 4-5 लोकांना हातवरती केली इमानदारी. आता मी म्हटले का सगळे उभे करते या देवावर देते. सगळ्यांना गर्दी जर झाली काय होतंय, एकट्या बच्चू कडूमुळे हे काही शक्य नाही. मी जर जीव दिला तरी सरकार काही फरक पडत नाही. पण जेव्हा संख्या जर वाढली तर सरकार, मी सांगतोय, एका दिवसात सरकार फुटल्याशिवाय राहणार नाही. एका दिवसात विचारतोय, बच्चू तुम्ही एवढे भाषण दिले, एवढं आंदोलन केलंय, सरकार जागा होईल का? तर सरकार जागा होणार नाही. माझा शेतकरीवर जागा झाला तर सरकार उद्बशा काढल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. पण तो एकत्रित आला पाहिजे, एकत्रित भांडला पाहिजे. एकपा म्हणून तुम्ही गावात आल्यावर तुमच्या पार्ट्या काय ना, तुमचे गट पहा, तट पहा, ग्रामपंचायत लढायचे, सोसायटी लढायचे, फार महत्वाचं आहे. ते काही कमी महत्वाचं नाही आहे. फॉलोअर पाहिजे ना रे. गावात पाठी लागतो, सरपंच पाठी नाही लागत. मग गावातल्या घरातला आत्महत्या करून मिळत पाठी लागली पाहिजे ना. नाही समजलं का तुम्हाला? ते करा, काही हरकत नाही. पण शेतकरी जेव्हा आमचा मायबाप मरतो ना, तेव्हा ते पाठी गिटी, पक्षाचे झेंडे गिंडे, जाती पाती धर्माचं सगळं बाजूला ठेवून मी शेतकरी म्हणून जगा दिवस आपल्या आल्याशिवाय राहणार नाही, हा व्यक्तिकृत दावा आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय का काही करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगून आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा शिस्तीनं आले पाहिजे. शिस्तीनं ताकदीनं